वसई विरार महानगरपालिकेचा 1 लाख झाडे लावण्याचा उद्दिष्ट, झाडे न लावणाऱ्या बिल्डरांना लावणार चाप। वसई विरार महानगरपालिकेने वसईच्या तुळजाभवानी गार्डन परिसरात आमदार राजन नाईक विविध पक्षाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आमदार राजन नाईक यांनी प्रत्येकाने झाड लावावं असं आवाहन करून जे बिल्डर झाडे लावणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई। झाडं लावण्याचे नियोजन कसं करणार आहात, काय तुम्ही तजवीज केलेली आहे? जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आणि नागरिकांच्या आणि NGOच्या वृक्षप्रेमींच्या सर्व पदाधिकारी आणि आमदार महोदयांच्या मदतीतून आम्ही 1 लाख वृक्ष लागवड किमान 1 लाख वृक्ष लागवड करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यासाठी जे झाडं आवश्यक आहे, जे सॅपलिंग आवश्यक आहे, जे रोपं आवश्यक आहे त्यांची सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। 14 कोटीपेक्षा जास्त निधी आमच्याकडे या ठिकाणी शिल्लक आहे। त्यामुळे आम्ही वृक्ष किंवा रोपंसुद्धा आम्ही खाजगी नर्सरीमधून देखील परचेस करणार आहोत। त्याचप्रमाणे सोशल फॉरेस्ट्रीच्या नर्सरीमधून देखील परचेस करणार आहोत आणि काही जे ट्रस्ट आहेत ते आम्हाला मोफत देखील हे उपलब्ध करून देणार आहेत। अशा रीतीने रस्त्याच्या दुतर्फा तसेच रस्त्याच्या मधोमध जे डिवायडर्स केले त्या ठिकाणी उद्यानं असतील, बागा असतील, आपल्या स्मशानभूमी असतील, मैदानं असतील, ज्या सार्वजनिक जागा असतील त्या ठिकाणी आम्ही हे वृक्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत आणि जास्तीत जास्त वृक्ष जीवित राहतील याची व्यवस्था करणार आहोत। त्याचप्रमाणे जे कोणी ठेकेदार आहे जे हे वृक्ष संवर्धन करण्याचं काम करतात त्यांच्यामार्फत मात्र ही 100% वृक्ष जगतील याची कशी खात्री आम्ही करणार आहोत, जेणेकरून त्यांना वेळेत पाणी दिलं जाईल, त्यांना खतं दिले जाईल, माती बदलली जाईल, अशा किंवा झाडांचं ट्रेनिंग किंवा प्रुनिंग छाटणी असते ती देखील केली जाईल। अशा पद्धतीने त्यांच्यावर देखील लक्ष ठेवण्याचं काम या सूचना आमदार महोदयांनी केल्या आहेत। त्याचं तंतोतंत पालन महापालिकेच्या वतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्याच पद्धतीने जे आपले विकसक असतील किंवा जमीन मालक असतील, बिल्डर्स असतील, जे आपल्याला जमिनीचा विकास करत असताना त्यांना प्री NOC घ्यावी लागते, जेणेकरून 1 झाड तोडलं तर 10 झाड लावण्याचं त्यांना निश्चित करावं लागतं। तर त्यांना 100% त्यांनी वृक्षनिधी महापालिकेकडे भरावा किंवा ज्यांना वृक्षनिधी भरायला अडचण असेल किंवा ज्यांचे नकार असेल त्यांनी मात्र त्या वृक्षनिधीच्या 25% रक्कम महापालिकेकडे डिपॉझिट म्हणून जमा करावी आणि 7 वर्षांचं त्यांना ती रक्कम परत दिली जाईल। परंतु त्याला अट एवढीच आहे की ते 100% हे झाडं जगली पाहिजे, अदरवाईज ती रक्कम आम्ही महापालिका जप्त करणार आहे असं देखील आम्ही नियोजन करतोय आणि केलेलं आहे। धन्यवाद। आज पर्यावरण दिवस साजरा केला, झाडे लावलेले, काय संदेश द्याल नागरिकांना? आज जागतिक पर्यावरण दिवस वसई विरार महापालिकेने 1 लाख वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष लावलेली वृक्ष जगवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि मला विश्वास आहे की आता 90% जे त्यांचं प्रमाण आहे ते येणाऱ्या काळामध्ये 100% जाईल। लावलेली वृक्ष सगळे वाढतील आणि एक चांगला उपक्रम महापालिकेने राबवला। आयुक्तांनी एक ठराव केला आहे की बिल्डर जी झाडं लावतात त्यांना कंपल्सन आहे झाडं लावायची, वृक्ष कर घेतला जातो, तो कर त्यांच्याकडून पूर्ण घेऊन ती झाडं महापालिका लावणार। कारण बिल्डर झाडं लावतो आणि OC घेतल्यानंतर बिल्डर लोक जातात, सगळी झाडं तिथे रुजत नाही, तिथे रुजण्याचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण कमी असतं, म्हणजे 40% 50% असतं। पण महापालिका जबाबदारी घेऊन महापालिका चांगल्या प्रकारे तो करेल, निधीचा वापर योग्य होईल असा मला विश्वास आहे। महापालिकेचं उद्दिष्ट चांगलं आहे। महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे। आपले पालकमंत्री, वनमंत्री यांनी या आपल्या भागामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरण करणं आणि समाजाचा त्यासाठी पाठबळ घेण्याचं उद्देश ठेवला आहे। वसईमध्ये निरनिराळे NGO आहेत, निरनिराळे ट्री लवर्स आहेत, निरनिराळ्या जी मंडळं आहेत ती चांगल्या प्रकारे वृक्ष लागवडीचं काम करतात, लागवड करतात, वृक्ष वाढवतात, वृक्ष संवर्धनाचं काम करतात। मी त्यांच्या या निमित्ताने मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो। गेले जवळजवळ 40-45 वर्ष मी बघतो इथे झाडं लावली जातात, झाडाची लागवड केली जाते। झाडाच्या ग्रामपंचायत काळापासून पण झाडं भरपूर लागली गेली। त्याच्यात सगळी झाडं काही जगत नाहीत, काही झाडं जगतात, तर त्याच्यापैकी जी जगलेली झाडं आहेत ती झाडं व्यवस्थित वाढल्यानंतर त्याची कत्तल केली जाते आणि कत्तल करणाऱ्यावर लोकांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही कारवाई केली जात नाही। त्याच्यानंतर त्यांना 1 झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावायची म्हणून दंड केला जातो किंवा काही असं असतं। पण आता परिस्थिती अशी आहे की दरवर्षी झाडं, लाखो झाडं, करोडो झाडावर लावली जातात, त्याच्यावर लाखो करोडो खर्च केले जातात। त्यापैकी झाडं जी जगली जातात त्याच्याबद्दल कोणी गणना केलेली दिसतच नाही आहे, कारण गणनामध्ये
किती झाडं जगली आणि किती झाडांचं संवर्धन सुरू आहे याची यादी पण केली जात नाही आहे. तर ही ते यादी करायचं काम जे शासनाचं आहे त्यांनी केलं पाहिजे. कारण आता पर्यावरणाच्या दृष्टीने एकच मार्ग आपल्याला शिल्लक आहे की झाडं लावून त्या झाडाचं संवर्धन केलं पाहिजे. प्रत्येकाने आयुष्यामध्ये 10 तरी झाडं जगवली पाहिजेत. परंतु असं हे बोललं जातं भाषणांमध्ये पण काही केलं जात नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी झाडं लावण्याची जी चळवळ आहे ती प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन केली पाहिजे. आणि आता शासनाच्या मागे लागून ही झाडं लावून संवर्धन करून घेतलं पाहिजे. कारण शासन त्याच्यावर खर्च करते का केलेला दाखवत आहे, पण तो खर्च योग्य चालू आहे किंवा होतो आहे याबद्दल कोणी त्याच्यावर लक्ष ठेवत नाही आहे. तर याच्यावर एक कमिटी नेमून 5 जणांची तरी कमिटी नेमून त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा ही झाडं जगलेली आहेत आणि त्याच्याप्रमाणे ती जगलेली झाडांचं संवर्धन केलं जातं. वृक्ष पर्यावरण दिन होता आणि आज विरोधक आणि सत्ताधारी आज एकत्र आलेत, काय सांगाल? हा कार्यक्रम वसई विरार शहर महापालिकेचा होता, त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी असा काही प्रश्न नाही. आणि आजचा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसई विरार शहर महापालिकेने वृक्षारोपण केलेलं होतं. आणि वृक्षारोपण हा माझा आवडीचा विषय आहे. कारण समोर 2 जी उद्यानं बघितल्यात ती मी वसई नवघरमाणिकपूरचा नगराध्यक्ष असतानाही लावलेली झाडं आहेत. निरनिराळ्या प्रजातीची 1200 झाडं या उद्यानात आहेत आणि वसई विरार शहर महापालिकेतलं हे सर्वात मोठं उद्यान आहे. त्यामुळे वृक्ष लागवड हा माझा आवडीचा विषय असतो आणि म्हणून मी आलो आणि मला आमंत्रण होतं. नागरिकांना काय आवाहन करावं? नागरिकांना आव्हान म्हणजे प्रत्येकाने वृक्ष लावला पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. एक वृक्ष आपल्याला कितीतरी प्राणवायू देतोय आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी वाचते. असं म्हणतात की जगात जेवढा भूभाग आहे त्याच्यात 33% वृक्ष लागवड असायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आता आपण 13% आलेलो आहोत आणि जर ते 11% गेलं तर प्रलय काय होईल. वृक्ष तोडीच्या मानाने वृक्ष लागवड कमी होते. त्यामुळे ही वृक्ष लागवड जास्त व्हायला पाहिजे आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.